मित्रांनो नमस्कार. प्रबोधनकार ठाकरे यांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकातील अतिशय महत्त्वाचा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात, देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे अत्यंत जरुरी आहे. यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसोपोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमिटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे. आर्याप्रमाणेच सेमिटिक लोक गुरेढोरे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे एक धाडसी भटके होते. आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजेच निसर्ग पूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती. पण सिमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते. आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनविण्याच्या घटनेत होते. तथापि आर्य झाले किंवा सेमिटिक झाले काय, धर्मशब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता. आर्यांनी पंजाब सर केल्यानंतर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकल्पनेत देवळे घुसली नव्हती. त्यांच्या संघव्यवस्थेत राजन्याच्या क्षत्रियाच्या पाठोपाठ उपाध्यायांचा भिक्षुक भटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळांची कल्पना कोणालाच पुरण पावलेली नव्हती. या बाबतीत इजिप्तकडच्या सेमिटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते. इजिप्त आणि मेसोपोटेमियात शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली. त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो. ही देवळे सामान्यतः राजवाड्यानजीकच असत. मात्र देवळांचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे. देवळांचा हा प्रघात फिनिशियन, ग्रीक व रोमन शहरातही पुढे पसरत गेला. इजिप्त सुमेराप्रमाणेच आफ्रिका, युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागांकडे येथे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथमतः ठळकपणे इतिहासात दृष्टीत पडते. अखिल मानवांच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे. या सर्व देवळात आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभार आहे. ह्यात पशु व अर्धमानव अशा स्वरूपाची एक अकराळ विक्राळ अगडबंब मूर्ती बसविलेली असे. त्यांच्या पुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाच्या बळींची त्यावर कंदुरी होत असे. ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक नसून देऊळ म्हणजे देवाचे वसतिस्थान म्हणून मानण्यात येत असे. देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता, अर्थात त्यांच्या सेवेकऱ्यांचीही गरज नव्हती व उत्पत्तीचीही गरज नव्हती. पण देवळात देव येऊन बसल्यावर त्यांच्या पूजा अर्चेसाठी शेकडो भट आणि भटनी, तेलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, धुपारती, शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले. प्रत्येक जणाचा पेहराव निराळा. लोकातले शिष्ट लोकमान्य काय ते हे आर्याप्रमाणे जो क्षत्रिय तोच ब्राह्मण, तोच गृहपती, यजमान, वेळ पडेल तसे काम करणारा. ही पद्धत या लोकात नव्हती. त्यांनी आपापल्या एक निराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनविला. भट म्हणजे भट, मग तो कंदुरी करायचा नाही, कंदुरीवाला निराळा सारांश. प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनविली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळांच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले. भटांचे काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञांतल्या कंदुऱ्या यथासांग करावयाच्या. हे यज्ञ याग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायच्या. लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासी चटक लागली चालली होती. 6 दिवस काबाड कष्ट केल्यावर 7वा दिवस विश्रांतीचा असावा, त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली. आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरविण्याचा मामला देवळांतल्या भटोबाकडे असे. तिथं वार, सण, खडाष्टक, कळाष्टक इत्यादी भानगडी देवळांमधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगच बनले तरी चालेल.
पण आणखीही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळांत घडत असत. लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आली होती. त्यामुळे शहरांतली व खेड्यापाड्यांतील हर एक गोष्ट, समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळाचं टिपून ठेवण्यात येत असे. देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस. ज्ञानभंडारही तेथेच सणवारीच लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या देवळात जात असत. असे नव्हे तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तेथे एकटीही जात असे. त्या काळचे भटजी वैद्यकी आणि छाछूही करीत असत. त्याची प्रवृत्तीही परोपकारी असे. त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायाघर वाटे. काटा जरी रुतला तर देवळात, नवरा रुसला जा देवळात, बायको पळाली जा देवळात, दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात. अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत. बऱ्यासाठी देऊळ आणि वाईटासाठीही देऊळच असा प्रकार चालू होता. राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतींच्या नाऱ्याचे नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडीत देवळांतच होऊ लागल्या. आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सनाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवर्जीन मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतींची वादळे अखंड चालू होती. आपमतलेबी भिक्षुकशाहीने नवमतवादांच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता. ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्यासाठीच भूतलावर अवतरलेली आहे. सापडेल त्या पशूचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण इथपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचारविचारांत क्रांती होत होती. बुद्धोत्तर काही बहुतेक हिंदू समाज अहिंसा परम धर्मवाला निवृत्ती मांस बनला होता. धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाही फार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूल मानाने इसवी सनाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकापर्यंत भारतात देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटीवर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकांत महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या कालच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटच्या आमदानीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हीनयान पंथाने सुरू केल्या. हिंदुस्थानात देवदेवांचा उगम शोधितच गेले तर तो या बौद्ध व्यवहारातच बिनचूक सापडतो. नंतर इसवी सनाच्या 7व्या आणि 8व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनात सामील करून घेतलेल्या शिथियानांच्या उर्फ रजपुतांच्या पाठबळाचे बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहाराची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना देशोधडीला लावले आणि लक्षावधी लोकांना मसणवटीस पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबा माणुसकी हिरावून घेण्यात आली. अशा रीतीने हिंदुस्थानात, भारतात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्यांनी अस्पृश्यता निर्माण केली.